आषाढी एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण काही खोटी नाही. तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त वरून अगदी कुरकुरीत, क्रिस्पी आणि आतून अगदी चविष्ट अशी उपवासाची कचोरी किंवा फराळी पॅटीस करणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात ही बनवून तयार होते. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपल्याला कचोरीच्या वरच्या कोटिंगसाठी बघा लागणारे सारण आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला बटाट्यांची आवश्यकता आहे. तर 2 बटाटे मोठ्या साइजचे मी घेतलेले आहेत. ते आता आपण शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये आपण डायरेक्ट हे पाण्यामध्ये शिजवायचे नाहीत, कारण की त्यामुळे ते बटाटे पाणी शोषून घेतात. तर कसे एका भांड्यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर खाली कुकरमध्ये भरपूर पाणी घालून त्यावर रिंग ठेवून आपल्याला हे भांडं त्यावर ठेवायचं आहे. कुकरच्या 4 ते 5 शिट्या काढून बटाटे व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर भगर घ्यायची आहे. भगर म्हणजे सामाके चावल याला म्हटलं जातं. ते सामाके चावल किंवा भगर अर्धा कप या ठिकाणी मी भगर घेतलेली आहे. म्हणजे जवळ-जवळ अर्धी मोठी वाटी मी भगर घेतलेली आहे. तर याला छान अशी या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी मी पाव कप साबुदाणा देखील घेतलेला आहे. तर पाव कप साबुदाणा घ्यायचा. थोडासा आपण याला पुसून घ्यायचं. अगदी थोडासा हे झाला असेल पावसामुळे तर थोडा भाजून घ्यायचा आणि याची आपल्याला छान बारीक अशी पीठ तयार करून घ्यायची आहे. बटाटे संपूर्णपणे व्यवस्थितपणे शिजून झालेले आहेत. संपूर्ण गार सुद्धा झालेले आहेत. तर ह्या रेसिपीसाठी बटाटे आपल्याला जर दुपारी रेसिपी करायची तर सकाळीच आपण उकळून ठेवायची आहे. ही खबरदारी मात्र आपल्याला कचोरी करताना घ्यायची आहे. लवकर बटाटे उकळायचे, थंडगार होऊ द्यायचे आणि मग त्यांना आपण किसायला घेणार आहोत. तर आता किसणी घेतलेली आहे. किसणीच्या साहाय्याने आपण हे बटाटे किसून घेणार आहोत. जेणेकरून त्यामध्ये एकही गुठळी राहायला नको. या रेसिपीसाठी पूर्णपणे गार असे बटाटे आपल्याला लागतात, म्हणजे जेणेकरून ते जास्त पीठ शोषून घेणार नाही. नाहीतर मग ती कचोरी अजिबात कुरकुरीत अशी होत नाही. त्यामुळे गार झालेले बटाटे घ्यायचे आहेत. तर थोडंसं आपण यातलं जे आहे बटाट्याचा जो किसलेला आहे, तो भाग आपण थोडासा ठेवून घेणार आहोत बाजूला. तो आपण सारणात सुद्धा वापरणार आहोत. तर वरच्या कोटिंगसाठी आता बटाटा किसून आपला रेडी झालेला आहे. संपूर्ण बटाटा बघा या ठिकाणी किसून रेडी झालेला आहे. त्यामध्ये आता बाइंडिंग येण्यासाठी आपण 2.5 चमचे सुरुवातीला हे पिठी मगाशी आपण जे पीठ तयार करून घेतलेलं होतं, ते आपण घालणार आहोत. थोडंसं सेंधव मीठ घालायचं चवीसाठी. सर्वप्रथम आपण मळून घ्यायचं, बघायचं की बाइंडिंग मिळते का? म्हणजे जेव्हा पिठाचा गोळा तयार होऊन त्याची अशी वाटी खोलगट आकाराची तयार होईल, तोपर्यंत आपल्याला हे पीठ टाकतच जायचं आहे. तर या पिठाचं प्रमाण किती लागेल? तर हे पिठाचं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. आपण घेतलेल्या बटाट्याच्या नुसार हे प्रमाण बदलत जाणार आहे. परंतु जोपर्यंत एखाद्या पीठ आपण गोळा घेऊन त्याची वाटी अशी खोलगट अशी वाटी तयार होत नाही, तितकी बाइंडिंग मिळेपर्यंत आपल्याला हा गोळा मळतच जायचा आहे. तर बघा पुन्हा मी यामध्ये चमचाभर पीठ घातलं. पुन्हा मी याला मळत जाते आहे. अशा पद्धतीने बघा आता आपण पोळीची कणिक भिजवतो, त्या पद्धतीने हा गोळा आपला तयार झालेला आहे. त्यासाठी मला साधारणतः एक छोटी वाटी पीठ संपूर्णपणे लागलेलं आहे. उरलेलं पीठ आपण पुन्हा वापरणार आहोत. पुढे कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. सध्या आता आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आतल्या सारणासाठी काय-काय साहित्य लागतं ते बघू. तर बघा एक ओला नारळ मी खवून घेतला होता. तो खवलेला ओला नारळ मी एक मोठी वाटी घेतलेला आहे. जर आपल्याकडे ओला नारळ नसेल तर आपण या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता. अगदीच डेसिकेटेड कोकोनट देखील जर घरामध्ये नसेल, तर आपण काय करायचं आहे सुका खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. तो सुद्धा चालू शकेल. परंतु ओला नारळाची चव जी आहे ती खूप छान अशी मस्त अशी ऑथेंटिक अशी लागते. पुढे आपण आता 2 चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे. भाजलेला दाण्याचा कूट करून घेतलेला आहे. तो घालून घेऊ. यानंतर काजूचे तुकडे घेतलेत 1 चमचा. बेदाणे घ्यायचे आहेत, म्हणजेच मनुका घ्यायचे आहेत आपल्याला. त्या सुद्धा थोडाफार घालून घ्यायच्या. यानंतर बघा अशी आपण थोडा बटाटा बाजूला काढून घेतलेला होता. तो बटाटा देखील आपण घालायचा. हा एकदम ऑप्शनल आहे. घालू शकतात किंवा तुम्ही स्किप देखील करू शकतात. बाइंडिंग मिळते यामुळे सारणाला म्हणून मी घातलेला आहे. स्किप देखील करू शकता. पुढे आपण जिऱ्याची पूड घेतलेली आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड तयार करून घेतलेली आहे. अर्धा चमचा साखर घातलेली आहे. सेंधव मीठ घेत आहे बघा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान चटपटीत आणि गोड आंबटपणा या सारणाला येण्यासाठी आपण यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत. तर अर्ध लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचं. त्यामुळे या सारणाला खूप छान चटपटीत अशी चव येते. एक आंबट गोड चवीची ही कचोरी खूप खूपच छान अशी लागते. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर मिरची आणि अद्रकचा केलेला ठेचा. तर 4 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा आपण या ठिकाणी ठेचा तयार करून घेतलेला आहे. तो ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आंबट, तिखट, गोड आणि मस्त छान अशी चटपटीत चवीची ही कचोरी खायला खूप छान अशी लागते. हे सारण सगळं आपण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा टिप देऊ इच्छिते. जर आपल्याकडे ओला नारळ नसेल किंवा खवण्यासाठी वेळ नसेल, तर आपण डेसिकेटेड कोकोनट जे मिळतं आपण गणपतीसाठी जे
खिरापत करतो त्यासाठी जे डेसिकेटेड कोकोनट वापरतो तेच देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. अगदीच काही नसेल तर सुका खोबरं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. थोडंसं सुका खोबरं आपण भाजून घ्यायचं आणि मग ते वापरायचं. अगदी अलगदचं भाजून घ्यायचं. हे बघा, सारणाचा ह्या पद्धतीने गोळा तयार झालेला आहे. कचोरी आता आपण घडायला घेणार आहोत, तर त्यासाठी लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा आपण गोळा घ्यायचा आणि त्याची छान खोलगट अशी वाटी तयार करायची. थोडं जाडसरच अशी आपल्याला ही वाटी तयार करायची आहे, कारण की जेणेकरून आपलं सारण यापासून बाहेर पडणार नाही आणि कचोरी फुटून ते बाहेर पडणार नाही. तर यासाठी जाडसर असं आपण वरचं थोडंसं आवरण ठेवायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकाराची कचोरी आपण करू शकता. तर एकसारख्या अशा कचोऱ्या होण्यासाठी बघा मी या ठिकाणी टेबल स्पूनचा वापर केलेला आहे. यामध्ये आपण आता थोडं सारण भरून घ्यायचं आणि मोदकाचं जसं आपण तोंड बंद करतो त्याप्रमाणे या कचोरीचं देखील आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे. अगदी साधी, सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे. अगदी इझी, सिंपल आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी लागते. बघा अगदी गोल-गोल गरत लाडूसारखे आपल्याला याला सील करून घ्यायचं आहे आणि लाडू जसा आपण बांधतो त्याप्रमाणे आपण याला गोल-गोल असं बांधत जायचं आहे. बघा कचोरी तयार झालेली आहे संपूर्णपणे आणि यानंतर तयार केलेल्या पिठामध्ये आपण ही घोळवून घेऊ. हे बघा दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे पिठामध्ये आपण घोळवून घ्यायची आणि ही तयार झालेली कचोरी म्हणा किंवा फराळी पॅटीस म्हणा, हे आता आपलं रेडी झालेलं आहे तळण्यासाठी. अशाच पद्धतीने आता इतर आपण कचोऱ्या देखील घडवून घेऊ. बघा सगळ्या उपवासाच्या कचोऱ्या किंवा फराळी पॅटीस आपल्या आता घडवून तयार झालेल्या आहेत. कचोऱ्या आता आपण तळायला घेऊ. तर एक-एक कचोरी आपल्याला या तेलामध्ये सोडत जायची आहे. तेल आपल्याला मध्यम आचेवर तापवून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत असं नाही, परंतु मध्यम आचेवर थोडं तेल तापलं, की त्यामध्ये आपल्याला कचोऱ्या सोडायच्या आहेत. नाहीतर काय होतं, वरचं जे आवरण आहे ते अगदी काळसर असं होऊन जातं आणि आतून कचोरी कच्चीच राहते. म्हणून अगदी मंद आचेवर आपल्याला थोडंसं मध्यम-मध्यम आचेवर आपल्याला ह्या कचोऱ्यांवर तेल उडवत-उडवत आपल्याला ह्या कचोऱ्या एकसारख्या सगळ्या बाजूंनी समान अशा तळून घ्यायच्या आहेत. अगदी छान सोनेरी रंगावर बघा. सोनेरी रंगावर या सगळ्या कचोऱ्या आपण छान अशा तळून घेऊ. एकसारखा असा रंग यांना आणून घ्यायचा आहे. थोडा वेळ द्यायचा म्हणजे कचोरी आत बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून संपूर्णपणे व्यवस्थित अशी झालेली असते. बघा किती सुरेख अशा आपल्या उपवासाच्या कचोऱ्या किंवा फराळी पॅटीस दिसत आहेत. या कचोऱ्या त्या आपण डिशमध्ये काढून घेतल्यात. आता आपण कुरकुरीतपणाचा आवाज ऐकून बघू. हे बघा अगदी छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. 2 भागांमध्ये जर आपण हिला फोडून बघितली, तर बघा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. आतून अगदी छान चटपटीत असं सारण आणि बाहेरून अगदी कुरकुरीत असं त्याचं आवरण. अगदी कमी तेलकट, अजिबात हाताला देखील आपण बघू शकता अजिबात तेल नाहीये माझ्या बोटांवरती कुठेही. अगदी कमी तेलकट बनवून तयार होतात आणि सुरेख अशा या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. पुढच्या कचोऱ्या देखील आपण तळून घेत आहोत बघा. किती छान अगदी सोनेरी रंगाच्या गोल गरगरीत अशा आपल्या कचोऱ्या तळल्या जात आहेत. हा एक नवीन पदार्थ म्हणून तुम्ही नक्कीच ह्या आषाढी एकादशीला ट्राय करू शकतात. सुरेख लागतो. सगळ्या उपवासाच्या कचोऱ्या बघा बनवून तयार झालेल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणतः छोट्या-छोट्या आकाराच्या, मध्यम आकाराच्या 15 कचोऱ्या बनवून तयार झाल्या. अगदी मस्त अशा लागतात. अजिबात तेलकट ह्या होत नाहीत. शिवाय गरमागरम खाल्ल्यावरती अगदी कुरकुरीत अशा लागतात. मुलं देखील ह्या कचोऱ्या आवडीने अशा खातात. न उपवास करणारे देखील आवडीने उपवास करतील असा हा पदार्थ आहे. एक नवीन असा पदार्थ आज आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही या आषाढी एकादशीला हा पदार्थ नक्कीच करून बघा. उपवासाची कचोरी हा आजचा आपला पदार्थ आणि त्याच्यामध्ये दिलेले टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा. रेसिपीला हाईप देखील करा म्हणजे आपले चॅनल लवकरात लवकर पुढे जाण्यास मदत होईल. तसं आपलं चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन अशा छान-छान रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.